चव्हाण ब्रदर्स बिग फिश मॉल तर्फे माजी केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे कोळसा खनिज रावसाहेब दादा दानवे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उद्योजक श्री सचिन चव्हाण. सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जोरदार खडाजंगी. दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार. शहरातल्या पाणी प्रश्नावरून काँग्रेस नगरसेवक आक्रमक. सांगलीमध्ये जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते आमने सामने. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून कार्यकर्ते आमने सामने. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा विजय. पडळकर बाहेर येताच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत गोंधळ. नगरसेवक एकमेकात भिडले. पहिलीच सभा तब्बल अर्धा तास उशिरा सुरू झाल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक. सांगली महापालिकेच्या सभेत काँग्रेस नगरसेविका पाणी प्रश्नावरती आक्रमक. सभेमध्ये मोकळ्या घागरी आणून काँग्रेस नगरसेविकांचं लक्षवेधी आंदोलन. जनतेला पाणी देण्याची घोषणाबाजी. चिपळूण नगर परिषदेवरील भाजप जिल्हाध्यक्षांच्या नावाचा वादग्रस्त फलक हटवला. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेनंतर वादग्रस्त फलक हटवण्याची नामुष्की. मागील 2 दिवसांपासून प्रशासन आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू होता संघर्ष. नाशिकमधील पाणी प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. महापालिकेच्या महासभेत झळकावली पोस्टर्स. द्वारका परिसराला कोणी पाणी देतं का पाणी, अशा पोस्टरवरती आशय. धाराशिवमध्ये माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंतांना धक्का. पुतणे धनंजय सावंतांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. भाजपचे नांदेड जिल्ह्यातील नायगावचे आमदार राजेश पवार अडचणीत. शेतावरील दावा मागे घेण्यासाठी शेतात येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार. आमदाराच्या पत्नीसह 7 ते 8 जणांना धमकी दिल्याचा आरोप. बीडच्या केजमधील सूतगिरणीतील फसवणुकीचा प्रकार उघड. माजी आमदार संगीता ठोंबरेंच्या पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. विजयप्रकाश ठोंबरेंचा लिपिक राजकुमार वावळे यांच्यावरती गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदी जितेंद्र जयस्वाल यांची निवड होणार. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे सदस्य गैरहजर राहणार असल्याची माहिती. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजित पवारांचं नाव निश्चित. मंत्री जयकुमार गोरे आणि आजी माजी आमदारांच्या उपस्थितीत नावावरती शिक्कामोर्तब. सोलापूर जिल्हा परिषदेवरती भाजपची एकहाती सत्ता. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे. ग्रामीण भागातील महिलांसाठी काम करणार. विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधणार. अस्मिता केंद्रेंची प्रतिक्रिया. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुऱ्हा काकोडा शहरातील 2 पंपांवरील पेट्रोल संपलं. रात्रीपासून पेट्रोल डिझेल नाही अशा आशयाच्या पाट्या. संध्याकाळपर्यंत पेट्रोल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. पुण्यातील शासकीय विश्रामगृहाला गॅस टंचाईचा फटका. गॅसची टाकी आडवी करून वापरण्याची वेळ. दिवसभर पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक. नागपुरात गॅस टंचाईच्या औषधांचा उत्पादनावरती मोठा परिणाम. आर्को लाईफ सायन्स कंपनीला फटका. एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे औषध निर्मिती ठप्प. बुलढाण्यामध्ये वाढत्या तापमानाचा फटका अंडी उत्पादकांना. तापमानातील बदलामुळे महिन्याभरात अंड्यांचे दर 70 रुपयांनी घसरले. 220 रुपयांचा ट्रे 150 रुपयांना. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये गॅस दरवाढ आणि सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात काँग्रेसचं आंदोलन. प्रशासनानं दोषींवरती कठोर कारवाई करावी. काँग्रेसचं तहसीलदारांना निवेदन. हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील 3 गॅस सिलेंडर चोरीला. कळमनुरी तालुक्यातील सुकळी विहिरीतली घटना. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. गोंदियात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी एकाच ठिकाणी 85 ठिकाणी कारवाईत. विशेष तपासणी पथकाकडनं 13 घरगुती सिलेंडर जप्त. व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यामुळे घरगुती सिलेंडरचा काळाबाजार. आखाती देशाच्या युद्धामुळे बीडच्या परळीमध्ये खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ. 15 किलोच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची भाववाढ. आखाती युद्धाची झळ माढ्यातही. युद्धामुळे रमजानच्या तोंडावर माढ्यातील ड्रायफ्रूटच्या दरात मोठी वाढ. बदाम काजूमध्ये 50 ते 100 रुपये तर पिस्ता चारोळीमध्ये 300 ते 400 रुपयांची दरवाढ. मुस्लिम बांधवांना मोठा आर्थिक फटका. वर्ध्याच्या महाबळामधील शाळांमध्ये पोषण आहार चुलीवरती शिजवण्याची वेळ. व्यावसायिक गॅस संपलेल्या शाळांमध्ये चुलीचा वापर. शाळेला गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी. लोणावळ्यातील प्रसिद्ध मगनलाल चिक्कीच्या उत्पादनावर देखील गॅस तुटवड्याचा परिणाम. गॅसच्या तुटवड्यामुळे उत्पादनात 75% घट झाली आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे फक्त एकाच भट्टीवरती काम करावं लागत असल्यामुळे उत्पादनात घट. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठा बंद. शिवभोजन केंद्र चालकांवरती चुलीवरती जेवण बनवण्याची वेळ. काही शिवभोजन केंद्र बंद. नंदुरबारमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प. लग्न समारंभांवरती मोठा परिणाम. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे कॅटरिंग व्यवसाय अडचणीत.
परभणीतील एलपीजी गॅस पंपावरती ऑटोधारकांची लूट होत असल्याचा आरोप. ऑटो संघटनांची एकत्र येत बंदची हाक. 57 रुपये प्रति लिटरचा गॅस 8 दिवसात 42 रुपयांनी वाढल्यामुळे ऑटोधारक आक्रमक. सोलापूर जिल्ह्यातील गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका. सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल व्यावसायिकांनी पेटवल्या चुली. मेनूमध्ये कपात करून चुलीवरती खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात. आखाती देशातील युद्धाचा करमाळ्यातील हॉटेल चालकांना फटका. सिलेंडर मिळत नसल्यामुळे नाश्त्याचे पदार्थ चुलीवरती बनवण्याची वेळ. अशीच परिस्थिती राहिल्यास सर्वच पदार्थांमध्ये दरवाढ करावी लागणार. हॉटेल मालकांची प्रतिक्रिया. गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध लक्ष्मी मिसळला फटका. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे 8 दिवसांपासून चुलीवरती बनवली जाते मिसळ. रत्नागिरीमध्ये शिवभोजन थाळी सेंटरवरती व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा परिणाम. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे शिवभोजन योजनेसाठी आता चुलीचा पर्याय. गॅस तुटवड्यामुळे पंढरपुरातील पेढा व्यापाऱ्यांवरती संकट. अवघा 2 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्यामुळे पेढा उत्पादन बंद होण्याच्या मार्गावर. गुढीपाडवा आणि चैत्र वारीच्या तोंडावरती हा फटका बसल्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. सोलापुरात एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा. पंप बंद ठेवण्याची वेळ. गॅसच्या तुटवड्यामुळे गॅसच्या किमतीत 10 ते 15 रुपयांची वाढ. बुलढाण्याच्या हिवरा आश्रम गुरुकुलामध्ये गॅस टंचाईमुळे 6,000 विद्यार्थ्यांच्या चुलीवरती स्वयंपाक. प्रशासनानं तातडीनं व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. अत्याचार प्रकरणामध्ये अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टनला अटक. नाशिक गुन्हे शाखेची कारवाई. तपासादरम्यान पोलिसांकडून तब्बल 58 व्हिडिओ जप्त. न्यायालयाकडून अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी. गुहागरच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवरती कारवाई. रत्नागिरीतील एकाला 5 लाखांचा तर गोव्यातील नौका मालकाला 3,27,000चा दंड. मासेमारीसाठी एलईडी लाईटचा वापर केल्यामुळे कारवाई. जालना शहरातल्या बस स्थानक परिसरामध्ये चोरी करणारे 4 सराईत आरोपी जेरबंद. रेकॉर्डवरील गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. 92,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी. इगतपुरीच्या त्रिंगलवाडी शिवारामध्ये बेकायदा गावठी दारू निर्मितीवरती पोलिसांचा छापा. आरोपींनी मात्र पळ काढला. संबंधित आरोपींवरती गुन्हा दाखल. लोणावळ्यात सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून कारवाई करत 4 आरोपींना अटक. 1 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची आरोपींची कबुली. धुळ्यातील शिरपूरमध्ये वृद्ध आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला प्रशासनाचा दणका. मुलानं बळकावलेलं घर आईवडिलांच्या ताब्यात देण्याचा प्रशासनाचा निर्णय. नागपुरात वीज निर्मिती केंद्रांना ड्रोन हल्ल्याची ईमेलद्वारे धमकी. खापरखेडा केंद्राची बीडीडीएसकडनं सखोल तपासणी. तामिळनाडूतून ईमेल पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती. जळगावच्या 40 गावातील डोंगरी नदीमध्ये बुडून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू. पोतगाव पुलाजवळ डोंगरी नदीपात्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. नदीपात्रात सुरक्षा उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. इगतपुरीत पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबवली. इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक इथली घटना. पोलिसांकडून गुन्हा दाखल. सांगलीमध्ये मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. काढलेला शाळू भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. निलंगा औसा रेणापूरसह अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. पावसामुळे आंबा गहू ज्वारी हरभरा पिकांचं नुकसान. धाराशिवच्या लोहारामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा शेतीला मोठ्या प्रमाणात फटका. गारपिटीमुळे कलिंगडाची शेती जमीनदोस्त. सरकारनं तत्काळ पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीमध्ये विविध ठिकाणी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे हळद गहू उत्पादकांचं नुकसान. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नुकसानीची भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे हळद पिकाचं अतोनात नुकसान. जवळपास 25 क्विंटल हळद कुजली. आधीच आखाती देशातील युद्धामुळे हळद निर्यातीवरती झाला होता मोठा परिणाम. शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी. गोंदियामध्ये खरीप हंगामातील धान खरेदीचं उद्दिष्ट संपलं. मात्र अजूनही 50,453 शेतकरी हमी भावाच्या प्रतीक्षेत. 10 लाख क्विंटल अतिरिक्त खरेदीची मागणी. उद्दिष्ट न वाढल्यास हजारो शेतकरी हमी भावापासून वंचित राहण्याची भीती. वर्ध्याच्या सिंधीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर आणि हरभरा शासकीय खरेदीचा शुभारंभ. सभापती केशरीचंद खंगारे यांच्या हस्ते काटापूजन करून नाफेड मार्फत हमी भावानं खरेदी सुरू. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसाच्या भीतीमुळे कांदा पिकावरती पुन्हा एकदा महागडं औषध फवारण्याची वेळ. पुण्यातील बाजारपेठेत आंब्याची आवक कमी झाल्यामुळे आंब्याची पेटी 9,000वर. केरळच्या आंब्याला प्रति डझन 1800 रुपयांचा दर. गुढीपाडव्यालाही आमरस नसण्याची चिन्ह. बीडच्या माजलगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोर आंदोलन. माजलगावमधील 3 कारखान्यांकडे बिलं थकल्यामुळे शेतकरी आक्रमक.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात पाणी टंचाईची समस्या. मेळघाटातील मोथा या 1433 इतकी लोकसंख्या असलेल्या गावात पाण्याची गरज भागवण्यासाठी 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जिल्ह्यातील सुमारे 545 गावांमध्ये यंदा पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील देवीची मूळ मूर्ती 4 दिवसांनंतर दर्शनासाठी खुली. मंदिरात सध्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू. मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता आणि डागडुजी. राज्यात बुलढाणा डाक विभागाकडून उल्लेखनीय कामगिरी. 2025-26 आर्थिक वर्षात खात्यांच्या वाढीचं 100% उद्दिष्ट पूर्ण. महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात बुलढाणा जिल्हा प्रथम. नागपुरातील रेशीमबाग मैदानावरती सरस प्रदर्शनीचे आयोजन. अवघ्या 7 दिवसात 4.5 कोटी रुपयांची विक्री. सरस प्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उमेद. नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. अनेक महिलांनी एकत्रित येऊन तब्बल 15,000 चौरस फुटांची महारांगोळी साकारली. RSSच्या विषयावरती महिलांनी रांगोळी साकारली. सोलापुरात गुढीपाडव्यानिमित्तानं साखरगाठी विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल. साखरगाठीच्या दरात यंदा 2 ते 3% वाढ. साखरेच्या गाठीचा दर 120 ते 160 रुपये प्रति किलोवर. लासलगाव ग्रामपंचायत हद्दीतील आठवडी बाजाराला आता नागरिक आणि डॉक्टरांकडून तीव्र विरोध. परिसरात हॉस्पिटल मेडिकल असल्यामुळे आठवडी बाजार भरवू नये. नागरिक आणि वैद्यकीय व्यावसायिकांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर गैरहजर. रुग्णांवरती सकाळपासून तात्काळ बसण्याची वेळ. संबंधित डॉक्टरवरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. पुण्यातील सिंहगडमधील डोंजे गोळेवाडीमध्ये ट्रकला आग. रस्त्यावरील विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज. आगीत ट्रकमधील संपूर्ण चारा जळून खाक. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. इंदोर पुणे महामार्गावरती 24 मार्चपासून दिवसा अवजड वाहतूक बंद. अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे प्रशासनाचा निर्णय. अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतुकीलाच प्रवेश. नागपुरात डॉक्टरांनी सलग 100 मिनिटं CPR दिल्यामुळे 11 वर्षीय मुलाचा जीव वाचला. मिरवणुकीतील वाहनावरील जनरेटर सेट अंगावरती पडल्यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती. सोलापुरात उन्हाचा पारा 40 अंशांच्या पार गेल्यामुळे नागरिकांचे हाल. उन्हाचा चटका वाढल्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या देखील घटली. स्थानिक व्यवसायावरती परिणाम. चव्हाण ब्रदर्स बिग फिश मॉल तर्फे माजी केंद्रीय राज्यमंत्री रेल्वे कोळसा खनिज रावसाहेब दादा दानवे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उद्योजक श्री सचिन चव्हाण.